अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। हायकोर्टानं या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांना काही गंभीर सवाल केलेत। 4 पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जातंय असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। रिव्हॉल्वर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का असा सवालही कोर्टानं केलाय। हायकोर्टानं नेमके काय सवाल केलेत आपण पाहूया। अननुभवी व्यक्तीसाठी पिस्तूल चालवणं सोपं नाही। पिस्तूल चालवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक। सामान्य व्यक्तीला स्लाइडर मागेही खेचता येणार नाही। तुम्ही कधी ते चालवलंय का? न्यायमूर्ती चव्हाण यांनी सरकारी वकिलांना असा सवाल देखील विचारला। मी अंदाजे 500 राऊंड फायर केले, त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत। गाडीत असलेले सर्व पोलीस अधिकारी पूर्णपणे प्रशिक्षित होते। त्यातला एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारीही होता। या सर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तूल हिसकावू शकतो हे समजणं कठीण आहे। तर हायकोर्टातल्या या सुनावणी संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, हायकोर्टानं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरनं सरकारी वकिलांना काही प्रश्न विचारले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद नेमका कसा होता कोर्टातला? गणेश, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच यामध्ये हायकोर्टानं अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। स्वतः न्यायमूर्ती चव्हाण यांनी कोर्टात या सुनावणीच्या वेळेला असं म्हटलं की मी जवळपास 500 राऊंड फायर केले आहेत आणि जी माहिती सरकारी वकील कोर्टासमोर देत आहेत की गाडीत बसताना त्यांनी ती पिस्तूल हिसकावून घेतली आणि ती पिस्तूल अनलॉक होती, गेली ती अनलॉकच होती आणि त्यामुळं त्याला ते फायर करताना किंवा अक्षय शिंदे त्या बंदुकीतनं गोळ्या फायर करू शकला। पण यावर न्यायमूर्ती यांनी सांगितलं की त्याला ताकद लागते, जर त्याच्या बेड्या असतील तर त्या इतक्या ताकदीनं 3 राऊंड फायर करणं जवळपास अशक्य आहे। कोर्टाचं म्हणणं असंही होतं की आम्ही कोणतेही प्रश्न पोलिसांच्या कारवाईवर किंवा पोलिसांवर संशय व्यक्त करत नाहीये, पण हे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर येणं गरजेचं आहे। त्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्ट येण्याचे आदेश दिले आहेत। त्यासोबतच गोळी कुठून, कशी आणि किती रेंजमध्ये डिस्टन्स मधनं फायर झाली त्या सगळ्यांचे फॉरेन्सिक अहवाल कोर्टानं सादर केलेला सांगितलेले आहे आणि सुनावणी अद्यापही सुरू आहे। ठीक आहे गणेश, असेच आमच्या सोबत रहा। आणखीन एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते, त्या बातमी संदर्भातले अपडेट्स देखील तुमच्याकडनं घ्यायचे आहेत। आपण बातमी आधी पाहूया। आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जागा सापडत नाही अशी माहिती अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी हायकोर्टात आता दिलेली आहे। आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जागा सापडत नाहीये अशी माहिती अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी हायकोर्टात दिलेली आहे। सोबतच गोळीचा फॉरेन्सिक अहवाल सादर करा असे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। पोलिसांच्या कारवाईवर संशय नाही, पण सत्य समोर येणं गरजेचं असल्याचं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेतच। गणेश, या 2 महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात नेमकी काय माहिती? अक्षय शिंदेच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की ज्या गुन्ह्यामध्ये किंवा जो रोष अक्षय शिंदेवरती संबंध महाराष्ट्राचा देशाचा होता त्यावर आरोप लागले, त्याला पाहता शक्यता आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि यामुळं अंत्यसंस्कार कुठे करायचा हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे। त्यामुळं त्यांनी ही बाब कोर्टासमोर ठेवलेली आहे। याशिवाय जसं आपण म्हणतो की न्यायमूर्तींनी जे प्रश्न विचारले आहेत त्याचं उत्तर फक्त आणि फक्त फॉरेन्सिक रिपोर्ट, फॉरेन्सिक अहवालाच्या आधारेच कोर्टासमोर येऊ शकतं। म्हणून त्या पिस्तूल्स किंवा ज्या राऊंड्स फायर झाल्या त्या राऊंडचं फॉरेन्सिक अहवाल मागवला गेलेला आहे। त्यासोबतच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टचं जे केमिकल अनालिसिस करायचं आहे तेही करायला सांगितलं गेलेलं आहे। म्हणून आता हे सगळं प्रकरण कोर्टात आल्यानंतर जे दावे पोलिसांनी केलेले आहेत त्या दाव्यांवरती जे प्रश्न उपस्थित विरोधकांकडून केले जात आहेत किंवा काही जे कोर्टातनं समोर येत आहेत त्यावरती उत्तर आता तपास अधिकाऱ्यांना द्यावं लागेल आणि म्हणून हे प्रकरण आता पुढे आणखी वाढणार हे स्पष्ट दिसतंय। कारण यामध्ये सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असाही हे एक चित्र निर्माण होत आहे आणि हायकोर्टामध्येही देखील ही कारवाई योग्य होती आणि सेल्फ डिफेन्स मध्ये होती हे पोलिसांना दाखवावं लागणारच आहे। हो, ठीक आहे गणेश, आणि सरकारी वकिलांकडनं नेमका काय युक्तिवाद करण्यात आलेला होता सुनावणीच्या दरम्यान त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? सरकारी वकिलांनी जो घटनाक्रम होता तो सांगितला, जे पोलीस टीम गेली होती, कोणतं प्रकरण होतं आणि कस्टडी का घेतली गेली, किती वाजता ते आले, पोलीस टीम मध्ये कोण कोण होते,
SITचे अधिकारी होते आणि ज्या पोलिसांना गोळ्या लागल्या आहेत त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांच्यावर ते कोणत्या युनिटमध्ये काम करत होते आणि कसं घडलं, किती वाजता घडलं आणि अक्षय शिंदेने कसा फायर केला आणि सेल्फ डिफेन्स का करावा लागलं, हा सगळा घटनाक्रम सांगितला. हा घटनाक्रम सांगतानाच कोर्टानं सवाल उपस्थित केले आणि त्यामुळं फॉरेन्सिक अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं पोलिसांना SITला दिले आहेत. ठीक आहे गणेश, असेच आमच्या सोबत रहा. या सुनावणी संदर्भातल्या अपडेट्स आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत. काही महत्त्वाच्या अपडेट्स देखील आपल्यापर्यंत येत आहेत. कोर्टानं नेमके काय निर्देश दिले आपण पाहतो आहोत. आमचा पोलिसांच्या कारवाईवर संशय नाही, पण सत्य समोर येणं गरजेचं असल्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. अक्षय शिंदेवर चालवलेल्या गोळीचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. गोळी कुठून आणि किती दुरून चालवली गेली, ती आरोपीला नेमकी कुठे लागली आणि कुठून बाहेर पडली, असे अनेक सवाल देखील कोर्टाने यावेळेला विचारलेत. आणि याच संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. हायकोर्टाने एक सवाल विचारलाय की नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का, असा एक महत्त्वाचा प्रश्न हायकोर्टाने आता विचारलेला आहे. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेतच. गणेश, हा एक प्रश्न न्यायमूर्तींनी विचारलेला आहे सरकारी वकिलांना, काय नेमकं याबद्दल सांगताय? खरं पाहायला गेलं तर यामध्ये एक पोलीस मॅन्युअलनुसार किंवा जी ट्रेनिंग मिळते त्यामध्ये काही SOPs दिले जातात की आपण अशा सिच्युएशनला पोलिसांनी काय करावं आणि कशा प्रकारे त्या सिच्युएशनला हँडल करावं. तर SOP नुसार पहिल्यांदा तुम्हाला अशा रेंज किंवा अशा भागात गोळी सेल्फ डिफेन्स मध्ये जरी चालवायची झाली तर अशा भागात ती गोळी मारायची असते जिथं त्या व्यक्तीचा जीव जाणार नाही. हा SOPचा भाग असतो. म्हणून आपण हाताला, पायाला, पायाच्या खाली अशा ठिकाणी गोळी मारण्याचे किंवा गोळी सेल्फ डिफेन्स हाणण्याचे आदेश किंवा त्यांना SOP मध्ये सांगितलं जातं. म्हणूनच SOP काय म्हणतं तुमचं, कोणताही अधिकारी ज्या वेळेला अशा सिच्युएशनला समोर तर पोलीस ट्रेनिंगच्या तुम्हाला शिकवलं जे जातं त्यामध्ये काय काय सांगितलं गेलं आणि पोलिसांचं SOP काय म्हणतं हे हायकोर्टानं विचारलेलं आहे. आणि हायकोर्टानं हे विचारताना स्पष्ट सवाल विचारलेला आहे की तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये डोक्याला किंवा कमरेवर गोळी मारता का, कारण कमरेवर गोळी मारण्याची SOP नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच इथं गोळी मारण्याची परिस्थिती का आली, पॅनिकमध्ये झालं का दुसऱ्या कारणांमुळे झालं, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाबी हायकोर्ट या चौकशीमध्ये किंवा या सुनावणीमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि यामुळं गोळी कमरेच्या वर किंवा डोक्याला का मारावी लागली याबद्दल विचारलंय की पोलिसांचं SOP हे अलाउ करतं का, यावरती आता अद्याप युक्तिवाद सुरू आहे. ठीक आहे गणेश, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आपण सुनावणी संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेत आहोत. अमेय राणे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. कोर्टात सध्या नेमकं काय घडतंय या संदर्भातल्या क्षणाक्षणाचे अपडेट्स अमेय आपल्याला आता देतील. अमेय, काय सुनावणीमध्ये सध्या सुरू आहे? काही महत्त्वाचे मुद्दे गणेश यांनी देखील सांगितले, मात्र आपल्याकडे नेमकी या संदर्भातली काय माहिती आहे? अतिशय महत्त्वाचे सवाल मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी उपस्थित केलेले आहेत. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे शेवटी की आमचा पोलिसांच्या या कारवाईवरती सवाल नाहीये, परंतु जे सत्य आहे त्या व्हॅनमध्ये जे काही घडलं ते समोर येणं अत्यावश्यक आहे. आणि त्यासाठीच आता अक्षय शिंदेवर जी गोळी झाडण्यात आली त्याचा ब्लास्टिक रिपोर्ट आणि त्या फॉरेन्सिक अहवाल, जी हत्यारं पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्हॅनमध्ये 2 हत्यारं चालवण्यात आली, एक अक्षयच्या वतीनं आणि एक संजय शिंदे ज्यांच्याकडनं ही गोळी अक्षयवर झाडण्यात आली त्यांच्याकडनं. या दोन्ही हत्यारं म्हणजे जी आहेत त्यांचे फॉरेन्सिक अहवाल सादर करा. ही हत्यारं अद्याप फॉरेन्सिकला गेलेली नाहीयेत, ही कबुली राज्य सरकारनं दिलेली आहे. त्यामुळे आजच्या आज ती दोन्ही हत्यारं फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवली जातील. त्यानंतर अक्षयला जी गोळी लागली ती नेमकी किती अंतरावरनं चालवण्यात आली, ती गोळी अक्षयच्या शरीरावर कुठल्या भागात लागली आणि कुठल्या भागातून बाहेर गेली, या सर्व गोष्टी फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट होतील असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत. अक्षयचा मृत्यू हा गोळी लागूनच झालाय हे पोस्टमॉर्टम मधनं स्पष्ट आहे, परंतु ती गोळी चालवण्यामागचा हेतू काय होता हा आम्हाला अजूनही स्पष्ट झालेला नाहीये असं हायकोर्टाने स्पष्ट केलं. कारण की त्या व्हॅनमध्ये अक्षय हा एकटा आरोपी होता. बरं, आरोपीला दुसरीकडे नेत असताना तो अचानक आक्रमक होईल अशी कुठलीही लक्षणं त्याच्याकडे नव्हती. त्या गाडीत जे पोलीस अधिकारी उपस्थित होते ते पूर्णपणे प्रशिक्षित आणि पारंगत होते आपल्या कामासाठी. अशा 4 व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर एक चकमक फ्रेम अधिकारी ज्यानं यापूर्वी
अनेक एन्काउंटर यशस्वीरित्या केलेले आहेत। अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर तो एकटा आरोपी जो अंगाने तसा धिप्पाड किंवा ताकदवान सुद्धा त्याला म्हणता येणार नाही, तो या सर्वांवर वरचढ ठरून पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेला लावलेलं पिस्तूल हिसकावून घेऊन त्यातनं 3 राऊंड पोलिसांवर फायर कसं काय करू शकतो असे सवाल हायकोर्टाने उपस्थित केले आहेत। त्याचबरोबर ती पिस्तूल होती की रिव्हॉल्वर, जर ती पिस्तूल असतील तर ते एक वेळ एखाद्याला ती गोळी चालवणं शक्य असतं, परंतु रिव्हॉल्वर ही असते ती चालवता येते, परंतु पिस्तूल जी असते त्याचा स्लायडर असतो, तो स्लायडर मागे खेचणं हे अप्रशिक्षित आणि सर्वसामान्य माणसाच्या बसची बात नाही आहे। त्यासाठी तुम्हाला त्या पिस्तुलाचं त्या रिव्हॉल्वरचं योग्य ते प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं। तुम्हाला तो स्लायडरच खेचता येत नाही तर तुम्ही 3 राऊंड इतक्या कमी वेळात कसे काय त्या आरोपीने फायर केले असे अनेक महत्त्वाचे प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केलेत। तुर्तास सरकारी वकिलांकडे त्याचं कुठलंही समाधानकारक उत्तर नव्हतं, कारण की जी प्राथमिक माहिती उपस्थित झाली आहे अचानक त्या व्हॅनमध्ये अक्षय आक्रमक झाला। थांबवतोय तुम्हाला काही क्षणांसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।